आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आज घरकुल योजनेच्या बैठकीसाठी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। महापौर उदय धातुंडे परगावी असल्यामुळे त्यांनी हा पदभार उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे द्यायला पाहिजे होता, असा प्रश्न खासदार धैर्यशील माने यांनी विचारल्यानंतर बैठकीमध्ये एकच हशा पिकला। तसंच बैठक पार पडल्यानंतर उपमहापौर अनिल डाळ्या दालनामध्ये विरोधी पक्षनेते नगरसेवक उदय पाटील, सत्ताधारी नगरसेवक तानाजी पवार, गटनेते विठ्ठल चोपडे आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते। यावेळी महापौर यांनी आपला पदभार उपमहापौर यांच्याकडे देणं गरजेचं होतं, पण त्यांनी पदभार का दिला नाही, असा सवाल सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधकांनी उपमहापौरांना विचारला। यावेळी डाळ्या यांनी सांगितले की महापौर परगावी गेल्यानंतर कधीही पदभार मिळाला नाही, फक्त एकदाच पदभार मिळालाय। महापौर यांच्यानंतर उपमहापौर सर्व कारभार चालवत असतात, पण महापौर उदय धातुंडे यांनी पदभार न दिल्यामुळे शिष्टमंडळांना भेटण्याची वेळ आज उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे आली होती, पण शिष्टमंडळाला त्यांनी सर्व निर्णय महापौर घेत असतात असं सांगितलं। यावेळी विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांना संतप्त सवाल विचारला की तुमच्याकडे पदभार का दिला नाही। तानाजी पवार यांनी सांगितलं, मीही उपनगराध्यक्ष होतो, त्यावेळेला तत्कालीन नगराध्यक्ष अलका स्वामी ह्या काही कामानिमित्त परगावी गेल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार दिला होता। त्यावेळेला मी नगराध्यक्ष असताना तत्कालीन योग्य ते निर्णय घेतले, सह्या केल्या, पण आताचे महापौर परगावी जाताना उपमहापौरांकडे पदभार का देत नाहीत, असा सवाल उमटलाय। आज दिवसभर महापालिकेमध्ये या विषयावरच विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये एकच चर्चा सुरू होती।